300-350 कोटीचा घोटाळा, ठेकेदारांचे 5-5 वर्षाचे बिलं अडकले। आज सर्वच दैनिकांमध्ये बातमी वाचली की अहिल्यानगर महानगरपालिका 700-750 रस्ते गायब, 300-350 कोटीचा घोटाळा। अहिल्यानगर महानगरपालिकेवर काही जण शिंतोडे उडवण्याचा डाव रचत आहेत असं झालंय। कुठेतरी एक डेव्हलपमेंट दिसतीये आणि काही जण एक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी का होईना पण एक कुठेतरी महापालिकेवर चिखलफेक करतायत। हे मात्र दुर्दैवच। अहिल्यानगर महानगरपालिकेचं बजेट 10 वर्षात वाढत आले। जे महानगरपालिकेचं बजेटच 500 कोटी होतं त्यात 350 कोटीचा घोटाळा झाला तर ते कसं अस्तित्वात येईल। दुसरी गोष्ट म्हणजे अहिल्यानगर महानगरपालिकेत आज कर्मचाऱ्यांना पगार करायला पैसे नाहीत। ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा पेन्शनधारक आहेत त्यांना फरकाचे पैसे द्यायला पैसे नाहीत किंवा त्यांचे पगार करायला पैसे नाहीत। ठेकेदारांचे 5-5 वर्षाचे बिलं अडकले। 100-100 कोटी रुपये महापालिकेला ठेकेदारांच्या विकास कामांसाठी देणं बाकी आहे। जे नेते राज्याचं नेतृत्व करतात, केंद्रात त्यांची चलती आहे, त्यांनी महापालिका आर्थिक सक्षम कशी होईल ह्याच्याकडे बघितलं पाहिजे का कुठेतरी एक काहीतरी विकासाचा मुद्दा भरकटायचा आणि स्वतःची प्रसिद्धी करायची। नगरकरांनीच याच्यावर आपलं मत व्यक्त करावं की आपली महानगरपालिका खरंच एवढी घोटाळेबाज आहे का खरंच काम करते।